Today we are solve the examples on algebra of statements. Let us revise algebra of statements. Some laws we are already studied. Idempotent law, P and P which is equivalent to P or P which is also equivalent to P. Commutative law, आपण मागच्या लेसनला हे डिटेलमध्ये स्टडी केलेलं आहे आज फक्त आपण रिवाइज करतोय. P and P which is equivalent to Q and P or Q which is equivalent to Q or P. नेक्स्ट असोसिएटिव्ह लॉ. कम्युटेटिव्ह लॉमध्ये फक्त प्लेस चेंज होते बघा, आणि प्लेस चेंज केल्यानंतरचं येणारं कंपाऊंड स्टेटमेंट देखील काय असते, इक्विव्हॅलंट असते. त्यानंतर नेक्स्ट आहे आयडेम्पोर्टंट लॉ, असोसिएटिव्ह लॉ. असोसिएटिव्ह लॉमध्ये ब्रॅकेटच्या बाहेर आणि ब्रॅकेटच्या आतमध्ये सेम सिम्बॉल असतो, आणि त्यामुळे आपण ब्रॅकेट काय करू शकतो, रिप्लेस करू शकतो. जे क्यू अँड आरला आहे तो आपण पी अँड क्यूला देऊ शकतो. मग या ठिकाणी पी अँड इन ब्रॅकेट क्यू अँड आर विच इज इक्विव्हॅलंट टू पी अँड क्यू अँड आर विच इज ऑल्सो इक्विव्हॅलंट टू पी अँड क्यू अँड आर. सिमिलरली ऑर, जिथे अँड आहे तिथे येणार ऑर, ब्रॅकेटच्या बाहेर ऑर, आतमध्ये पण ऑरच. P or Q or R which is equivalent to P or Q or R, किंवा सगळा ब्रॅकेटच काढून टाकायचा, P or Q or R. नेक्स्ट आहे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉमध्ये ब्रॅकेटच्या बाहेर आणि आतमध्ये वेगळे वेगळे सिम्बॉल्स असणार आहेत. तर या ठिकाणी P अँड, ब्रॅकेटच्या बाहेर अँड आहे तर आतमध्ये ऑर आहे, P अँड Q or R विच इज इक्विव्हॅलंट टू, मग जे P अँड आहे त्या दोन्ही ह्या Q or Rला डिस्ट्रीब्यूट करणार आपण, दोन्हींनी त्याला मल्टिप्लाय करायचं. मग P अँड Q ब्रॅकेटमधली एक टर्म ऑर P अँड R. तसंच सिमिलरली इन केस ऑफ धिस P ऑर Q, P ऑरनी Qला मल्टिप्लाय करायचं थोडक्यात, P or Q and P or R. नेक्स्ट आहे डिमॉर्गन्स लॉ. तर लक्षात आलं असेल तुमच्या असोसिएटिव्ह लॉ आणि डिस्ट्रीब्युटिव्ह लॉमध्ये 3 स्टेटमेंट्स आहेत पहा. असोसिएटिव्ह लॉमध्ये ब्रॅकेटच्या बाहेर आणि ब्रॅकेटच्या आतमधलं सिम्बॉल सेम असतो, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉमध्ये डिफरंट असतो. आयडेम्पोर्टंट लॉमध्ये एकच स्टेटमेंट त्याच स्टेटमेंटशी अँडनी कनेक्ट असते किंवा ऑरनी कनेक्ट असते, आणि असं कनेक्ट असताना तेच स्टेटमेंट त्याचे आन्सर येत असते. त्यानंतर नेक्स्ट आहे डिमॉर्गन्स लॉ. हा अतिशय सोपा लॉ आहे आणि उपयोगात येणारा देखील आहे. तर या ठिकाणी निगेशन P अँड Q विच इज इक्विव्हॅलंट टू सेपरेट निगेशन, अँड असेल तर ऑर, आणि निगेशन P or Q विच इज इक्विव्हॅलंट टू सेपरेट निगेशन, इथे ऑर आहे म्हणून अँड. नेक्स्ट आहे आयडेंटिटी लॉ. आयडेंटिटी लॉच्या ट्रिक्स सांगितलेल्या होत्या पहा. हे जे 2 लॉज आहेत ते लक्षात ठेवण्यासाठी ही ट्रिक आहे. तर या ठिकाणी ह्याचा जो वरचा पार्ट आहे तो ऑर आहे आणि खाली आहे तो अँड आहे. तर P or T विच इज इक्विव्हॅलंट टू T and P and T which is equivalent to P. हे लक्षात ठेवण्यासाठी ही ट्रिक आहे PXT which is equivalent to TP. PXT which is equivalent to TP. TP means टाइमपास. हे लक्षात ठेवण्यासाठी टाइमपास हा वर्ड आपण त्या ठिकाणी दिलेला आहे, कळतंय, मॅथमॅटिकल वर्ड नाही हा. PXT which is equivalent to TP. त्यानंतर सिमिलरली ऑर कनेक्टिव्ह असताना P आणि Fमध्ये ऑर कनेक्टिव्ह असताना आणि अँड कनेक्टिव्ह असताना काय येईल, तर ऑर कनेक्टिव्ह असताना P येणार, P or F विच इज इक्विव्हॅलंट टू P अँड F विच इज इक्विव्हॅलंट टू F. मग तेच PXF विच इज इक्विव्हॅलंट टू PF म्हणजे प्रोव्हिडंट फंड. म्हणजे लक्षात ठेवताना ठेवायचं आयडेंटिटी लॉ PXT विच इज इक्विव्हॅलंट टू TP, PXF which is equivalent to PF.
नंतर नेक्स्ट आहे कॉम्प्लिमेंट लॉ. कॉम्प्लिमेंट लॉ म्हणजे एखादं स्टेटमेंट आणि त्याचा कॉम्प्लिमेंट. कॉम्प्लिमेंट म्हणजेच त्याचं निगेशन. याच्यामध्ये अँड कनेक्टिव्ह असताना काय येईल आणि ऑर कनेक्टिव्ह असताना काय येईल. तर पी अँड निगेशन पी विच इज इक्वलन टू एफ. कारण आपल्याला माहिती आहे अँड कनेक्टिव्ह असताना ट्रिक आहे टी टी इज टी अदरवाईज एफ. मग एक स्टेटमेंट पी आहे आणि दुसरं निगेशन पी आहे. मग ऑब्व्हियसली ते दोन्ही टी नसणार आहेत. म्हणून दोन्ही टी असतानाच टी येते अदरवाईज एफ, म्हणून आन्सर येणार एफ. म्हणून पी अँड निगेशन पी येणार एफ. तसंच ऑरमध्ये एफ एफ इज एफ अदरवाईज टी असते. मग या ठिकाणी अदरवाईज जे असते तेच येणार, कारण हे दोन्ही एफ नसणारच आहेत, कारण एक पी आहे आणि एक निगेशन पी आहे. मग पी ऑर एफ इक्वलन टू टी येणार. नंतर नेक्स्ट आहे ॲब्सॉर्प्शन लॉ. ॲब्सॉर्प्शन लॉमध्ये तुम्ही जर पाहिला तर पी अँड पी ऑर क्यू विच इज इक्वलन टू पी. म्हणजे या ठिकाणी ब्रॅकेटच्या बाहेर अँड आहे आणि आतमध्ये ऑर आहे. म्हणजे ह्याच्या असोसिएटिव्ह लॉसारखं नाही तर डिस्ट्रीब्युटिव्ह लॉसारखं ब्रॅकेटच्या बाहेर आणि आतमध्ये वेगळ्या वेगळ्या सिम्बॉल. तर पी अँड पी ऑर क्यू असं असताना हे जे पी स्टेटमेंट आहे हे सेम आहे पहा, ब्रॅकेटच्या बाहेर आणि आतमध्ये. तर हे पी स्टेटमेंट ह्या क्यूला ॲब्सॉर्ब करते आणि आन्सर येते पी. सो पी अँड पी ऑर क्यू विच इज इक्वलन टू पी. तसंच सिमिलरली ब्रॅकेटच्या बाहेर जर ऑर असेल तर आतमध्ये अँड येणार आहे. पी ऑर पी अँड क्यू विच इज इक्वलन टू पी. हे बघा, पुन्हा हे लॉज एक्सप्लेन करण्याचं कारण म्हणजे हे जर लॉज परफेक्ट येत असतील तरच याच्या पुढचे एक्झाम्पल सोडवता येणार आहेत, अदरवाईज येणार नाहीत. आणि हा खूप महत्त्वाचा पार्ट आहे या चॅप्टरमधला, ज्याच्यावरची एक्झाम्पल्स मॅक्झिमम विचारलेली आहेत. त्यानंतर नेक्स्ट आहे इक्विव्हॅलंट लॉ. पी इम्प्लाइज क्यू विच इज इक्विव्हॅलंट टू निगेशन पी ऑर क्यू. मोस्ट इम्पॉर्टंट. याच्यावरून मग आपण पी डबल इम्प्लाइज क्यू लिहू शकतो. पी डबल इम्प्लाइज क्यू विच इज नथिंग बट पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू इम्प्लाइज पी. पी इम्प्लाइज क्यू या रूलनुसार निगेशन पी ऑर क्यू अँड क्यू इम्प्लाइज पी येणार निगेशन क्यू ऑर पी. तर या ठिकाणी अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट्स आपला रिवाईज झालेला आहे. तर याच्यावरची काही एक्झाम्पल्स. Write the negations of the following statements. Write the negations of the following stating the rules used. जे आत्ता आपण स्टेट केलेले जे रूल्स आहेत त्याचा उपयोग करून हे फॉलोविंग स्टेटमेंट्स जे आहेत त्यांचं काय करायचं आहे, निगेशन फाइंड आउट करायचं आहे. तर या ठिकाणी पहिले एक्झाम्पल पहा, पी ऑर क्यू अँड क्यू ऑर निगेशन आर. याचं निगेशन फाइंड आउट करत असताना निगेशन ऑफ इन स्क्वेअर ब्रॅकेट हे स्टेटमेंट लिहिलं विच इज इक्विव्हॅलंट टू. या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे हे निगेशन असताना आणि मध्ये अँड कनेक्टिव्ह असताना आपण सेपरेट निगेशन लिहित असतो आणि हे अँड आहे त्याच्याऐवजी आपण लिहिणार ऑर विच इज डी मॉर्गन्स लॉ. मग या ठिकाणी या ब्रॅकेटचं पहिल्या ब्रॅकेटचं निगेशन अँडच्या ठिकाणी येणार ऑर आणि सेकंड ब्रॅकेटचं निगेशन. मग निगेशन ऑफ पी ऑर क्यू ऑर अँडच्या ठिकाणी ऑर निगेशन ऑफ क्यू ऑर निगेशन आर. जे डी मॉर्गन्स लॉ या ठिकाणी वापरलेला आहे म्हणून डी मॉर्गन्स लॉ या ठिकाणी लिहायचं. ह्याला हाफ मार्क असतात. कोणता लॉ वापरलेला आहे ते लिहिणं नेसेसरी आहे या ठिकाणी. त्यानंतर तो लॉ या ठिकाणी वापरलेला आहे. आता बघा, यात सुद्धा आपण काय वापरणार आहे, डी मॉर्गन्स लॉ. इथे पण लिहायला पाहिजेत कारण सेकंड लाईनला पण आपण डी मॉर्गन्स लॉच वापरलेला आहे पहा.
निगेशन पी सेपरेट निगेशन, इथे ऑर आहे म्हणून इथे येणार अँड. निगेशन पी अँड निगेशन क्यू ऑर निगेशन क्यू अँड आर, म्हणजे याचं निगेशन ऑफ निगेशन आर येणार. कळते डी मॉर्गन्स लॉ. मग आता आपण या ठिकाणी कम्युटेटिव्ह लॉ वापरू शकतो. पण का वापरला आपण कम्युटेटिव्ह लॉ? तर इथं ह्या ब्रॅकेटमध्ये इथं निगेशन क्यू आहे आणि ह्या ब्रॅकेटमध्ये इथे निगेशन क्यू आहे. ते जर प्रत्येक वेळी पहिल्या ठिकाणी असतं तर पुढचं आपल्याला लॉ वापरणं सोयीस्कर होणार आहे, सिम्प्लिफाय करणं सोयीस्कर होणार आहे. सो या ठिकाणी आपण कम्युटेटिव्ह लॉ वापरला. कम्युटेटिव्ह लॉ म्हणजेच रिप्लेस होणार त्याची पोझिशन. मग या ठिकाणी निगेशन क्यू निगेशन पी अँड निगेशन क्यू आहे, ते येणार निगेशन क्यू अँड निगेशन पी ऑर निगेशन क्यू अँड आर विच इज कम्युटेटिव्ह लॉ. तर नेक्स्ट आहे, आता या ठिकाणी पहा, ह्या ब्रॅकेटमध्ये निगेशन क्यू आणि या ब्रॅकेटमध्ये सुद्धा निगेशन क्यूच आहे, म्हणजे सेम आहे. म्हणजेच निगेशन क्यू या ठिकाणी डिस्ट्रीब्यूट झालेला आहे. मग तो आपण कॉमन काढायचा. असं देखील आपण त्याला डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ म्हणू शकतो. म्हणजे कॉमन असताना त्याला आतमध्ये मल्टिप्लाय करू शकतो आणि कॉमन जर असेल तर तो आपण काढू शकतो. मग या ठिकाणी निगेशन क्यू कॉमन आहे, तो कॉमन बाहेर काढला. मग निगेशन क्यू आणि हे अँड पण काय आहे, कॉमन आहे. निगेशन क्यू अँड बाहेरच्या बाजूला काढलं आणि उरलेले घटक नेक्स्ट ब्रॅकेटमध्ये लिहिले. तर निगेशन क्यू अँड मग हे उरणार काय, निगेशन पी ऑर आर विच इज डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. मग हे आलं आपलं निगेशन, या स्टेटमेंटचं निगेशन बाय यूजिंग दिस रूल्स. त्यानंतर नेक्स्ट आहे पी इम्प्लाइज क्यू ऑर आर निगेशन. डी मॉर्गन्स लॉ सेपरेट निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू अँड निगेशन ऑफ आर. डी मॉर्गन्स लॉ. त्यानंतर निगेशन ऑफ इम्प्लिकेशन कंडिशनलचा रूल आहे फर्स्ट स्टेटमेंट अँड निगेशन ऑफ सेकंड. तो या ठिकाणी वापरला. इथे इम्प्लिकेशन आहे, सो याचा फर्स्ट स्टेटमेंट आहे पी अँड निगेशन ऑफ सेकंड म्हणजे निगेशन ऑफ क्यू अँड निगेशन ऑफ आर ॲज इट इज. हे मिळालं त्याचं निगेशन. ओके. त्यानंतर नेक्स्ट आहे, मोठं एक्झाम्पल आहे पहा. निगेशन ऑफ इन ब्रॅकेट पी अँड क्यू इम्प्लाइज निगेशन पी ऑर आर. एक ब्रॅकेट येणार. तर याचं निगेशन फाइंड आउट करत असताना आपल्याला माहिती आहे फर्स्ट रूल आहे निगेशनचा सेपरेट निगेशन. पण ह्या दोन्ही ब्रॅकेटमध्ये ते कधी असते, सेपरेट निगेशन अँड आणि ऑर असताना डी मॉर्गन्स लॉ आपण डायरेक्ट वापरू शकतो. पण इथे जर आपण पाहिलं ह्या कंपाऊंड स्टेटमेंटमध्ये इथे इम्प्लिकेशन सिम्बॉल आहे. सो पी इम्प्लाइज क्यूच्या निगेशनचा रूल आपण या ठिकाणी वापरणार, जो इथे लिहिलेला आहे पहा. निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू विच इज इक्विवलेंट टू फर्स्ट स्टेटमेंट अँड निगेशन ऑफ सेकंड. म्हणजे फर्स्ट स्टेटमेंट पी आहे अँड निगेशन ऑफ सेकंड येणार क्यू. मग या ठिकाणी पी अँड क्यू अँड निगेशन ऑफ इन ब्रॅकेट निगेशन पी ऑर आर. म्हणजे या ठिकाणी फर्स्ट स्टेटमेंट आहे हा ब्रॅकेट, सेकंड आहे हा ब्रॅकेट. मग फर्स्ट स्टेटमेंट अँड निगेशन ऑफ सेकंड ब्रॅकेट. मग या ठिकाणी ते सॉल्व करणार आपण. हा ब्रॅकेट ॲज इट इज आणि या ठिकाणी पुन्हा आपण रूल वापरणार डी मॉर्गन्स लॉ. इथं अँड आहे म्हणून इथे येणार ऑर, नाही सॉरी इथं ऑर आहे म्हणून इथे येणार अँड आणि सेपरेट निगेशन. मग निगेशन ऑफ निगेशन पी येणार पी, निगेशन ऑफ आर येणार निगेशन आर. त्यानंतर या ठिकाणी पी अँड क्यू अँड पी अँड निगेशन आर. तर जर तुम्ही पाहिला तर हे सगळे सिम्बॉल्स काय आहेत, एकसारखेच आहेत. मग सगळे सारखेच आहेत, सेम आहेत. मग त्यावेळेला आपण असोसिएटिव्ह लॉमध्ये सगळे सेम असतात, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉमध्ये वेगळे असतात ब्रॅकेटच्या बाहेर आणि आतमध्ये. तर इथे सगळे सेम आहेत म्हणून आपण सगळ्याचे ब्रॅकेट काढून टाकू शकतो. मग या ठिकाणी येणार क्यू अँड पी अँड निगेशन आर विच इज असोसिएटिव्ह लॉ. तर नेक्स्ट आहे ॲडेंपोटेंट लॉ. म्हणजे नेक्स्ट ॲडेंपोटेंट लॉ वापरला आहे या ठिकाणी. तर कसा वापरलेला आहे
Q and P and negation R. We know that idempotent law P and P which is equivalent to P. मग या ठिकाणी जे काय आहे P and P त्याच्यासाठी येणार P. मग Q and P and P येणार P. मग आन्सर येणार Q and P and negation R. तर आता या ठिकाणी आपण निगेशन्स फाइंड आउट करायची बाय युझिंग रूल्स पाहिलेला आहे. त्यानंतर आपण पाहणार आहोत विदाउट युझिंग द ट्रूथ टेबल्स प्रूव्ह दॅट P डबल इम्प्लाइज Q इक्विव्हॅलंट टू निगेशन ऑफ P इम्प्लाइज निगेशन ऑफ Q, म्हणजे ब्रॅकेटमध्ये निगेशन ऑफ P अँड निगेशन Q अँड निगेशन ऑफ इन ब्रॅकेट Q अँड निगेशन P. तर हे दोन्ही इक्विव्हॅलंट दाखवायचे आहेत बाय युझिंग these रूल्स. वी नो दॅट P डबल इम्प्लाइज Q विच इज इक्विव्हॅलंट टू, म्हणजे P डबल इम्प्लाइज Q विच इज नथिंग बट P इम्प्लाइज Q अँड Q इम्प्लाइज P. मग या ठिकाणी आपण कंडिशनल लॉ वापरणार आहे. तर P इम्प्लाइज Q काय असतो निगेशन P और Q अँड Q इम्प्लाइज P निगेशन Q और P. मग या ठिकाणी आता हेच आपण डी मॉर्गन्स लॉचा यूज करून लिहू शकतो. हेच स्टेटमेंट लिहू शकतो. निगेशन येणार बाहेरच्या साईडला. उलटा डी मॉर्गन्स लॉ वापरला आहे पहा. म्हणजे असं निगेशन ऑफ P अँड निगेशन Q म्हणजे सेपरेट निगेशन अँड असेल तर और असेल तर अँड. ह्या निगेशन Pचं येणार P ब्रॅकेटमध्ये, Qचं येणार निगेशन Q, ऑरचं येणार अँड आणि ब्रॅकेटच्या बाहेर आपण लिहिणार निगेशन अँड. म्हणजे हे देखील याचं आन्सर येऊ शकते. मध्ये येणार अँड इज इट इज आणि अँड हे येणार. म्हणजे हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे, तिकडे लक्ष द्यायचं. हे कसं येणार तर हे ह्याच्यामध्ये डी मॉर्गन्स लॉ वापरला तर येऊ शकते. म्हणून या ठिकाणी आपण डी मॉर्गन्स लॉ वापरणार. जे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे त्यातल्या RHSकडे आपले लक्ष असायला पाहिजेत. मग या ठिकाणी ह्या स्टेटमेंटवरून हे स्टेटमेंट आपण कसं फाइंड आउट करू शकतो तर याच्यामध्ये आपण डी मॉर्गन्स लॉ वापरला तर हे फाइंड आउट करू शकतो. म्हणजे जिथं इथं निगेशन P आहे तिथं आपल्याला P पाहिजे आहे. याचाच अर्थ आपण त्याचं निगेशन घ्यायचं. मग निगेशन घ्यायचं म्हणजे होल ब्रॅकेटचं निगेशन घ्यायचं. मग निगेशन ब्रॅकेटचं निगेशन घेतल्यानंतर येईल आपलं हे जे आपल्याला प्रूव्ह करायचं ते प्रूव्ह झालेलं आहे. हेन्स प्रूव्ड. डी मॉर्गन्स लॉ वापरलेला आहे या ठिकाणी. हे सोपं होतं पहा. हे जरासं अवघड आहे. अवघड म्हणजे असं अवघड काही नाही. निगेशन ऑफ P और Q और निगेशन P अँड Q विच इज इक्वलंट टू निगेशन P. या ठिकाणी LHS लिहून घेतली ॲज इट इज. त्यानंतर डी मॉर्गन्स लॉ वापरलेला आहे फर्स्ट स्टेटमेंटला. डी मॉर्गन्स लॉमध्ये सेपरेट निगेशन ऑर आहे म्हणून अँड निगेशन P निगेशन Q ऑर आहे म्हणून अँड. हे ऑर ॲज इट इज. इथे पण तेच निगेशन P अँड Q ॲज इट इज लिहिले. कारण इथं ब्रॅकेटच्या बाहेर निगेशन आहे म्हणून फक्त तिथंच डी मॉर्गन्स लॉ वापरला. हा ब्रॅकेट ॲज इट इज. त्यानंतर तुम्ही जर पहिला ऑब्झर्व केला तर या दोन्हीमध्ये निगेशन P काय आहे सेम आहे आणि इथं अँड आहे आणि मध्ये ऑर आहे. म्हणजे या ठिकाणी आपण डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ वापरणार. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉमध्ये दोन्हीकडे निगेशन P आहे. तो निगेशन P बाहेर काढला. निगेशन P अँड हा ब्रॅकेटमध्ये राहणार निगेशन Q आणि ऑर Q. तुम्हाला माहिती आहे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉमध्ये ब्रॅकेटच्या बाहेर आणि आतमध्ये वेगळे सिम्बॉल्स असतात. सो ब्रॅकेटमध्ये उरणार निगेशन Q आणि हा ऑर आणि या ब्रॅकेटमधला Q. झालं डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. त्यानंतर कॉम्प्लिमेंट लॉ पहा. म्हणजे ब्रॅकेटमध्ये Q आणि निगेशन Q आहे. म्हणजे एखादं स्टेटमेंट आणि त्याचं निगेशन याच्यामध्ये जर ऑर किंवा अँड कनेक्टिव्ह असेल तर ते कॉम्प्लिमेंट लॉ वापरू शकतो आपण. या ठिकाणी कॉम्प्लिमेंट लॉ वापरलेला आहे. हा बघा Q ऑर निगेशन Q. मग ऑरमध्ये FF सेफ अदरवाईज T असते म्हणून इथे येणार T. इथे वापरला आहे कॉम्प्लिमेंट लॉ. मग आता T असणारं आणि F असणारा लॉ म्हणजे आयडेंटिटी लॉ. मग आपल्याला माहिती आहे PXT विच इज इक्विव्हॅलंट टू TP टाईमपास. मग PXT
विच इज इक्वलंट टू टाईमपास म्हणजेच अँड असेल तर काय येणार आहे पी येणार आहे. म्हणून निगेशन पी अँड टी विच इज इक्वलंट टू निगेशन पी. त्यानंतर नेक्स्ट आणि लास्ट एक्झाम्पल आहे पहा. व्हिडिओ थोडा मोठा होतो आहे पण आज आपल्याला हा चॅप्टर संपवायचा आहे. आणि हे सॉल्व करत असताना डिस्ट्रीब्युटिव्ह नंतर कॉम्प्लिमेंट आणि आयडेंटिटी हे ठरलेले आहे बघा सिक्वेन्स. सिमिलरली हे एक्झाम्पल आहे निगेशन पी अँड निगेशन क्यू क्यू हे यायला पाहिजेत विच इज इक्वलंट टू दिस. मग या ठिकाणी पी ऑर क्यू अँड निगेशन पी कम्युटेटिव्ह लॉ वापरलेला आहे कारण आपल्याला इथं या बाजूला निगेशन पी यायला पाहिजे म्हणून कम्युटेटिव्ह लॉ वापरला. जे प्रूव्ह करायचं आहे त्याच्याकडे लक्ष द्यायचं. कम्युटेटिव्ह लॉ वापरला की फक्त प्लेस चेंज. द डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ हा जो निगेशन पी अँड आहे तो डिस्ट्रीब्यूट केला या स्टेपला डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ वापरला. कॉम्प्लिमेंट लॉ आता ही निगेशन पी आणि पी आणि त्याचं निगेशन याच्यामध्ये अँड आहे म्हणून कॉम्प्लिमेंट लॉ. तर अँड असताना अँड असेल तर टी टी इज टी अदरवाईज एफ म्हणून इथे येणार एफ ऑर हा ब्रॅकेट ॲज इट इज. मग आता येणार कॉम्प्लिमेंट लॉ वापरल्यानंतर पी एक्स एफ विच इज इक्वलंट टू पी एफ प्रोव्हिडंट फंड म्हणजेच आयडेंटिटी लॉ. मग पी एफ मग आता या ठिकाणी ऑर आहे म्हणजे पी एक्स एफ म्हणजे पी ऑर एफ येणार पी येणार म्हणजे हा ब्रॅकेट आहे तो एक स्टेटमेंटच म्हणायचं. मग ते ॲज इट इज येणार आयडेंटिटी लॉ. म्हणजे जे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे ते आपल्याला काय केलेलं आहे मिळालेलं आहे या ठिकाणी. सो आज आपण पाहिलेले आहेत अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट अँड एक्झाम्पल्स ऑर ऑन इट. आज या ठिकाणी आपला चॅप्टर संपलेला आहे मॅथमॅटिकल लॉजिक. ओके, थँक्यू.